हाय रिया, वेलकम टू अवर चॅनल गाईज. आज मी असंच रॅन्डमली माझ्या डोक्यात विचार आला की आज आपण ब्लॉग बनवूया का. पण बाय नॉट, आपण युट्यूब चॅनल खोलले मग त्याच्यावर टाकायला काहीतरी कंटेंट तर पाहिजे. म्हणून मी म्हटलं आज आपण युट्यूब चॅनलवरती आपला ब्लॉग टाकूया. तर मी तुम्हाला आज पूर्ण दिवस दाखवेन माझा दिवस कसा जातो ते, आणि तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्याच्या आधी त्या वाजले 9:15 आणि आमच्या मम्मीचा आज वुमन्स डे आहे. तिच्या क्लबमध्ये माझ्या मम्मीचं सोशल सर्कल माझ्यापेक्षा जास्त मोठा आहे. बट मैं रोंगी नाही गाईज, मैं रोंगी नाही. सार घेऊन आली आहे तुम्हाला दाखवायला माझी स्किन केअर, तर की कितीस ना नखरे करते मी. पण तुम्ही असं बोलायचं ना मला की मी नखरे करते. सर्वात पहिली गोष्ट, मी आत्ताच आंघोळ केले, त्यामुळे म्हणजे सगळे हे जे थोबाडावरचे पोर्स असतील ते ओपन झाले असतील आणि तेव्हाच स्किन केअर करायचं असं. तुम्ही पण जर आंघोळच्या 1 तासानंतर वगैरे स्किन केअर करत असाल तर तसं करू नका. पहिले तुम्ही लगेच स्किन केअर करायची आंघोळ झाल्यानंतर. असं लक्षात ठेवा हा, की विनाने असं सांगितलेलं. तर मी पहिले सिरम लावते, हे हिमालया प्युरिफाईंग नीम सिरम. हे आपल्याला कोलॅबमध्ये आलेलं, तर ते लावते मी. पण हे चांगलं आहे, मला मम्मी पण बोलली. कारण आम्ही आता 3-3 बायका असतो घरात, तर माझं ते PR संपूनच जातात. लोक मला विचारतात गिव्हअवे दे, गिव्हअवे दे. आता 3-3 लेडीज आहेत घरात, तर ते सगळे युज करतात. मग ते संपून जातं, तर बायकडे असं काही उरत नाही द्यायला. बट बघू आता नंतर. असं होईल की खूपच जास्त प्रोडक्ट्स येतात आणि जागाच नाही आमच्या एवढ्या घरात ठेवायला, तर मी देईन गिव्हअवे. हा, तर हे सिरम बोलत होती ना मी. हे छान आहे, असं ऍब्झॉर्ब पण होतं लगेच. आणि मम्मी बोलते की ह्याच्यानी आपल्या पिंपल्स वरती पण फरक पडतो. जसं मी त्यांनी दिलेली स्क्रिप्ट त्यात बोलली आहे की पिंपल्सवर फरक पडतो, तर पडतोय खरंच, असं मला पण वाटलं. हा, सिरम लावल्यानंतर तर ते सुकलंय, आहे सुकल्यानंतर मी लावते आपलं मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपली चेहरा इतका उन्हामध्ये आता नुसता डिहायड्रेटेड नको दिसायला. तसं तुम्ही काहीच पाणी पण प्या, कारण आता कसं 40 टेम्परेचर आहे, खूपच जास्त हे गरमी आहे भाई. आता तर मार्च महिना चालू झालाय. एप्रिल मे मध्ये बघा कसले वांदे होतात आपले. पण मी असं बोलत नाही आपले वांदे होतील, आणि तुम्ही पण असं बोलू नका की आपले वांदे होतील, नाही तर आपले खरंच वांदे होतील. एवढे सगळ्यांनी जर मॅनिफेस्ट केलं वांद्यांबद्दल, तर असं नका बोलू मग. मला मजा येते स्किन केअर करायला. 1 वर्षापूर्वी मी काहीच नाही करायची. हे सगळं PR आल्यापासून चालू आहे स्किन केअरचा. इम्पॉर्टंट पार्ट आणि माझा मोस्ट फेवरेट पार्ट ऑफ स्किन केअर इज सनस्क्रीन. डॉट अँड कीचं सनस्क्रीन. डॉट अँड कीचं सनस्क्रीन मला फार आवडतं. एकदम वॉटर लाईक असतं आणि असं लाईट वेट असं ना स्किन केअर, तरच तुमच्या स्किनला ते आवडतं. म्हणजे तुमची स्किन ना माहिती, पण माझ्या स्किनला तर आवडतं. आणि असं 2 बोटावरती लावते मी, सगळ्यांचं बघून. सगळे इन्फ्लुएन्सरची 2 बोटावरती घेतात ना, मग मी पण असं 2 बोटांनी घेते आणि त्याची लावते. आता लिप केअर. लिप केअर साठी मी मोस्टली लिप बाम लावते. बट मी आता त्या 2 लिपस्टिक्स, सॉरी 8 लिपस्टिक्स ऑर्डर केल्या होत्या माझ्या मम्मीने. तर त्यातले मला हे ब्राऊन आणि न्यूड शेड्स खूप आवडले. बट ह्यांचं कसं आहे माहितीये, या थोड्या ड्राय आहेत. ड्राय इन द सेन्स तुमचे लिप्स असे असे होणार ते लावल्यानंतर. होणार काय बोलते मी. मला ह्यांचे शेड्स खूप आवडले, म्हणजे प्रिटी शेड्स. मी कधी ब्राऊन शेड्स ट्राय नाही केलेत किंवा न्यूड शेड्स, कारण माझी स्किन टोन फेअर असल्यामुळे मी मोस्टली पिंक किंवा रेड, मरून असेच जाते. बट मी ब्राऊन कधीच ट्राय नाही केले, आणि मला हे खरंच आवडले. तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये यांची लिंक टाकेन. ते छोटे आहेत बट चांगले आहेत, छान आहेत असे. पहिले मी लिप बाम लावते, कारण बोलले मी ड्राय आहेत खूप, तर पहिले लिप बाम लावूया. हिमालयाचा कोको बटर लिप बाम लावते. छान दिसते ना, मला खूप आवडलं. आता थोडे लिप्स असे हायड्रेटेड दिसत आहेत, आणि मी आधी लिप बाम लावला. तर तुम्ही नुसतं हे लावाल तर ते खूपच डिहायड्रेटेड दिसतात लिप्स, आणि कोरडे वाटतात, आणि तुम्ही असं असं करायला लागेल सारखं सारखं. तर आमच्या मम्मीला हेल्प हवी आहे, मी लगेच मम्मीला हेल्प करून येते. मस्त, मला लिपस्टिक खूप आवडली. मला त्याचा शेड पण खूप आवडला. तर तुम्हाला दिसतंय की नाही काय नाही, पण मला खूप आवडली. बघा, सगळे मला बोलतात की तू चष्म्याशिवाय चांगली दिसते, पण चष्म्याशिवाय मला काही दिसत नाही. त्याच्याबद्दल कोणी का बोलतं का. ऑल्सो आज मी बारशाची जर्सी घातली आहे. बारसाची जर्सी घातली आहे. पण मला त्याच्याबद्दल घंटा काही माहित नाहीये. फक्त ती फुटबॉल टीम आहे आणि मी त्याची जर्सी घातली, बस इतकंच मला माहिती आहे. त्यामुळे मला विचारायला काही येऊ नका की जर्सी घातली आहे, बट तुला हे माहितीये का, ते माहितीये का. मला काही माहित नाही, मी आधीच सांगते.
तर आता आपण जरा नाश्ता करूया गाईस, ब्रेकफास्ट करूया. आपण आता किचन मध्ये आलो आहे का. तर आता मी माझा टिफिन जो आहे तो गरम करते. टिफिन नाही गरम करत, टिफिन मध्ये घेऊन जायचं ते गरम करते आणि चहा गरम करते. तसं मी चहा पित नाही. मी बस असं बिस्किट बुडवते त्याच्यामध्ये, किंवा कधी कधी मी ते पण नाही करत. मी नारळ पाणी पिते आणि कॉलेजला जाते. पण माझी मम्मी बोलते की आता तुला खायची गरज आहे. आता माझ्या मम्मीला समजत नाही की मी जाडी होत चालले. तरी माझी मम्मी बोलते तुला खायची गरज आहे, चक्कर वक्कर येईल. मम्मी यार जाऊ दे, काय बोलू आता मी. आपण चहा गरम करूया. तुम्ही सगळ्यांनी माझ्या पहिल्या ब्लॉगला इतका जास्त प्रेम दिलत ना गाईस, माझं ओळ असं भरून आलेलं. थँक्यू सो मच. मला खूप आवडलं तुम्ही सगळ्यांनी रिस्पॉन्स दिला. मी तुम्हाला सांगते, माझी ब्लॉगिंगची सुरुवात पण किचन मधून झालेली. इफ यू गाईस रिमेंबर किंवा इफ यू गाईस फॉलो मी, तुम्हाला माहिती असेल. काय झालेलं, एका रॅन्डम डेला मी आणि माझी दीदीच होतो फक्त घरात. तर संकष्टी होती आणि त्या दिवशी बापरे, संकष्टीपासून सुरुवात केली. संकष्टी होती त्या दिवशी आणि आम्ही असं की उपवास सोडायचा आहे आता, तर काहीतरी चांगलं बनवूया ना जेवायला. तर आम्ही कांदा भजी बनवली. तर मी अशी की चला असं व्हिडिओ बनवूया असं. त्यामुळे मी फ्रीजला असा लावलेला, बट फ्रीजवर ना मी इथे कांदा कापत होते ते दिसत नव्हतं, म्हणून मी इथे लावला फोन. आणि तेव्हा मी अशी बोलत होते. म्हणजे इतकं फनी होता तो व्हिडिओ. मला आता पण बरोबर हसायला येतं ते, की इट वॉज सो फनी. आणि माझ्या फ्रेंड्सला पण खूप आवडलं. तर ते मला बोलले तेव्हापासून की ना तू ब्लॉगिंग चालू कर. मग मी अशी की ट्राय करून बघायला काय हरकत आहे, पण मला मॅनेज होईल का. ऑलरेडी मी इतक्या सगळ्या गोष्टी करते, त्याच्यात अजून हे एक ऍड झालं आता, तर ते होईल का मला गीत. पण मी चालू केलं आणि आय एम ग्लॅड की मी चालू केलं, कारण तुम्ही लोक इतके भारी लोक आहात, तुम्हाला सपोर्ट करता आणि आय ऍब्सोल्युटली लव्ह इट. आणि तेच मला मोटिवेट करतं पुढे पण ब्लॉगिंग चालू ठेवण्यासाठी. दॅट्स इट. मी इतकं मनोगत देते बापरे, आज मी खूप जास्त बोलते ना का. चाय, आता तुम्ही मला हेट नका करू, मी चाय नाही पीत. तर असतात हा एकेकाचे चॉईसेस. चहा घेतला मी, बस बिस्किट बुडवणार याच्यात. तसं तर मी बिस्किट पण नाही खात, पण आता काय करू, तुम्ही बनवायला जामच नखरे हिचे, म्हणून काय बोलत नाही. पार्लेजी अँड चहा. केस बांधायचे राहूनच गेले गाईस, केस बांधूया. मी वेणीच घालते, तशी मी रोजच वेणी घालते. पण आज वेणी का घालते, कारण आज मला असं वाटतं की माझं फिजिकल एज्युकेशनचं प्रॅक्टिकल आहे. असतं ते, आता डिग्री कॉलेजला आलो तरी पण आहे ते फिजिकल एज्युकेशन वगैरे. तर त्याचं मला असं वाटतंय की आज होणार आहे आमचं, म्हणून मी जर्सी पण घातली आज, ताकी बरं पडेल ते. आणि आम्हाला सांगितलंच होतं तसं, टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, शूज, स्पोर्ट्स शूज. आता स्पोर्ट्स शूज तर नाही माझ्याकडे, मी मम्मीची घालणार आहे. होणार आहेत का मला, तर होतील आय गेस. सर्वात डिफिकल्ट टास्क माझ्या लाईफ मधला तो माझा केस विंचरणं असतं. पोचली गाईज मी आता कॉलेजमध्ये. तसा उशीर झालाय मला, पण मी चालले आता, लॅब आहे माझं. लेट्स गो. हाय गाइस, वी हैव सावरिक साहिल विद अस. साहिल, अपने बिजनेस के बारे में कुछ बताओ. पहले मुझे आप बताओ आपने मेरा नहीं, पहले तू मला सांग कि तूने ग्रुप ज्वाइन किया व्हाट्सएप का मेरा, लोगों को बोला ज्वाइन करने को. सबको बोलती हूँ गाइस, सब लोग ज्वाइन करो मेरा व्हाट्सएप ग्रुप. टी शर्ट और पैंट्स का भी अभी शुरू होने वाला है, तो स्टे ट्यून्ड. और क्या बोलूं. आता चाललोय वरती, लिफ्ट थांबली आहे माझ्या फ्लोर वरती. गाईस आता ब्रेक झाला आणि मी कॅन्टीनला चालले. माझी फ्रेंड जी थांबले, पण मला एवढे लोक भेटतात, मी सगळ्यांना भेटत होते. माझं ते चिडले माझ्यावर, पण मी आता जाते गाईस. आता आम्ही चाललोय धावायला. 3 वाजता आम्ही ग्राउंड वरती जाणार आहे धावायला, कारण आमचा फिजिकल एज्युकेशनचा लेक्चर आहे. तर चला, लेट्स गो विनाताई. तुम्ही ही जी व्हिडिओ पाहिली त्याला आवाज नव्हता, कारण माईकची चार्जिंग संपली होती आणि मला काय कोणालाच नाही समजलं ते. आणि मी जेव्हा आत्ता व्हिडिओ बघते तेव्हा कळलं की माईकला चार्जिंगच नव्हतं, त्यामुळे आवाज रेकॉर्डच नाही झाला आहे. सो सॉरी गाईज, बट नेक्स्ट टाईम आपण नक्कीच नीट रेकॉर्ड करूया. ते विचार इतके सगळे दमले होते आणि मी त्यांना विचारत होती तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला कसं वाटलं, आणि ते विचारे बोलत होते. पण अनफॉर्च्युनेटली रेकॉर्डच नाही झालं आहे. नेक्स्ट टाईम मी नक्की काळजी घेण्याची. तर आता 8 वाजलेत आणि आमची मम्मी जेवायला बनवते. मम्मी काय काय बनवलेस? चिंबोऱ्या आणल्या, छोट्या छोट्याच आहेत. आणि ही थोडी कोलबी घेतलेली, फ्राय करते ती स्टार्टर वा. बरोबर आहे, आम्हाला असं काय ना काहीतरी लागतच नसतं, जेवण जात नाही आमचं त्याशिवाय.
And the only kirkir I want in my life. ही कोलबी होगा फ्राईड राईस. आहा. बेस्ट भाई बेस्ट. चिंबोरीचा रस्सा. एक नंबर. गाईज आता रात्रीचे 11 वाजायला आले. माझ्या पीपीटीचं काम चालू आहे सध्या. हा होता माझा आजचा ब्लॉग. हा तुम्ही अ डे इन माय लाईफ म्हणू शकता. उठल्यापासून ते आतापर्यंत मी तुम्हाला सगळं काय काय दाखवलं. आपण कॉलेजला गेलो, त्याआधी स्किन केअर केलं, मग पीटी पिरियड मध्ये खेळलो आणि परत घरी येऊन जेवलो. हे सगळं सगळं हे माझं रोजचं रुटीन आहे. हेच मी तुम्हाला आज दाखवलं. आणि सावरेक्स आणि लिपस्टिक्सची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. सावरेक्स हा एक क्लोथिंग ब्रँड आहे. जो माझ्या फ्रेंड्सचा आहे. त्याच्यात टी शर्ट्स आणि पॅन्ट तो सेल करतो आणि खूप अमेझिंग कलेक्शन आहे. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप चेक करा. त्यावरती तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतील आणि तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही परचेस करू शकता. आणि काय म्हणायचं तुम्हाला अजून? हां, तरी आज माझं कुठलं ब्रँड शूट नव्हतं कारण कधी मधूनच ब्रँड शूट येतं. मग मी ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं असतं. कुठल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवीन की मी कसं ब्रँड शूट करते किंवा कुठल्या प्रॉडक्टचं शूट कसं करते हे मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये एका टाकीन. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचे काही सजेशन्स असतील ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. माईकचा पार्ट वगळतात चांगला झालाय व्हिडिओ असं मला वाटतं. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोवर टाटा, बाय बाय.